सर्वप्रथम सगळ्या पार्टिसिपंट्सना आणि सांगलीकरांना आणि विजेपट टीमला एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सांगलीकरांचं प्रेम तुम्ही बघितलंच, ते एवढं वाहत असतं की ते कुठे थांबायचं त्यांना कळतच नाही. उज्ज्वल सकट. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी पुढे यावं, कारण आता मला वाटतं अर्ध्याहून अधिक लोक गेलेली आहेत, त्यामुळे जरा जवळ आलात तर आपल्याला जास्त कनेक्ट करता येईल. सगळ्यांनी पुढे या. पुणेकर पुढच्या बिग बॅशला माझं भाषण पहिलं ठेवा, नाहीतर अशी परिस्थिती होते. बघ कितने आदमी थे असा प्रश्न येतो. बघ कालपासून आपण बघतोय की कल्पकतेचा, क्रिएटिव्हिटीचा, कमिटमेंटचा आणि पॅशन, जुनूनचा उच्चांक गाठला सांगलीकरांनी. इट वॉज सिम्पली ग्रेट. इट ओनली टेल्स की किती तुम्ही TLCवर प्रेम करताय आणि आपल्या TLCवर प्रेम करताय. आजचा जो ही थीम होती 10Xची, त्याच्या मागचं कारण बऱ्याच प्रेझेंटेशनमधनं तुम्हाला कळलं असेल, पण जे मला अभिप्रेत आहे ते कारण वाय 10X. एकतर इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहेच, म्हणजे तुमची कंपनीची भरभराट होणार आहे, तुमच्या लोकांची भरभराट होणार आहे, शहराची भरभराट होणार आहे, देशाची भरभराट होणार आहे. सो इकॉनॉमिक इम्पॅक्ट तर आहेच. एक जी फायनान्शियली टर्म इझिली बोलली जाते, PAT, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, हा सगळ्यांचा वाढणारच आहे. पण त्या पॅट मागे अजून एक पॅट आहे, तो म्हणजे परफॉर्मन्स, ॲटिट्यूड आणि टॅलेंट. हे जर असेल प्रत्येक कंपनीत तर तो फायनान्शियल पॅट वाढणार आहे. आणि आज आपण बघितलं या प्रेझेंटेशनमधनं की हा पॅट पण केवढा तरी मोठा आहे. आणि जर हा पॅट एवढा जर हाय असेल, परफॉर्मन्स, ॲटिट्यूड आणि टॅलेंट, तर मग फायनान्शियल पॅट तर अचीव करणं 10X काय 100X इज पॉसिबल. सो हा कशामुळे, हा पॅट जो आहे परफॉर्मन्स, ॲटिट्यूड आणि टॅलेंटचा, हा सायकोलॉजिकल इम्पॅक्टमुळे. जसा इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे तसा 10Xचा एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे. 3 लॉज ऑफ परफॉर्मन्स जे मी नेहमी सांगत असतो की परफॉर्मन्स कशामुळे इम्प्रूव्ह होतो. आपण नॉर्मली परफॉर्मन्ससाठी फोकस आपला परफॉर्मरकडे असतो की हा काम करतो, हा काम करत नाही, ह्याला कसं ट्रेन करायचं, ह्याला कसं कॉम्पिटिट करायचं. पण आय वॉन्ट टू ब्रेक दिस मिथ की परफॉर्मन्स हा परफॉर्मरवरती डिपेंडंट नसतो. म्हणजे असतोच, पण त्याच्याहून आधी आपण त्याला जे काय सांगतो त्याला प्रत्यय काय होतोय, त्याला त्याची अनुभूती काय होते, हाऊ इट ऑकर्स टू हिम, व्हॉट यू टेल हिम, द लँग्वेज यू टॉक डिपेंड्स, त्याच्यावरती परफॉर्मन्स ठरतो. तुम्ही त्यांना 10X सांगितलं, कशा पद्धतीने 10X सांगताय की 10X म्हणजे एक नोटीस बोर्डवर लावून टाकलं की हे 10X करणं आहे अगले ये साल में, त्यांनी काय होईल, काहीच होणार नाही आहे. किंवा तुम्ही एखादी प्रेझेंटेशन करून दाखवलं किंवा TLCचं काहीतरी एक दाखवून दिलं, या गोष्टीने 10X होणार नाही आहे. ज्या पद्धतीने तुमची लँग्वेज आहे, तुम्ही कशा पद्धतीने 10X त्यांना समजवताय, आणि 70-80% लँग्वेज तुमची बॉडी लँग्वेज आहे. त्यामुळे तुम्ही 10X करा असं म्हणताय का 10X करा असं म्हणताय, याच्यावर सगळं आहे. आणि ज्या पद्धतीने सांगलीकरांनी आज दाखवलं की 10X कम्युनिकेट कसं करायचं, मशाल घेऊन सुरुवात केली, लीड फ्रॉम द फ्रंट, त्यांनी जे कम्युनिकेशन झालं आहे सांगलीकरांचं, नक्की TLCमध्ये काय होणार माहिती आहे. म्हणजे सांगलीकरं तर 10X गाठणारच आहेत लवकरात लवकर. सो 10Xची लँग्वेज ही जनरली फ्युचरिस्टिक पाहिजे. म्हणजे कंपनीला आतापर्यंत लॉस झाला आहे आणि आता आपल्याला 10X केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी लँग्वेजने 10X होणार नाही आहे. तुमची लँग्वेज फ्युचरिस्टिक पाहिजे, ट्रान्सफॉर्मेटिव्ह पाहिजे, की त्यांनी तुम्हाला आपल्या लोकांना एक चित्र दाखवता आलं पाहिजे की 10X झाल्याने काय होणार आहे, आणि त्या चित्राने ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. सो इट इज अबाउट अ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यामुळे मोटिवेशन आणि एंगेजमेंट वाढते. आज आपण प्रेझेंटेशनमध्ये बघितलं की त्यांचं मोटिवेशन किती होतं, त्यांची एंगेजमेंट किती होती, ही सगळी त्या लँग्वेजने ठरते. हाऊ डू कम्युनिकेट. आणि ते जर मोटिवेशन असेल तर मग पॅशन अँड ड्राईव्ह येतो. आज जो आपल्याला पॅशन दिसला इथे, हा त्याच्यामुळे आहे की द वे इट वॉज कम्युनिकेटेड अँड द मोटिवेशन अँड एंगेजमेंट ड्रोव पॅशन. आणि ह्या पॅशनमुळे एक्स्ट्रॉर्डनरी रिझल्ट्स मिळणार आहेत, कारण एक्स्ट्रॉर्डनरी ॲक्शन्स होणार आहेत. पॅशननेच एक्स्ट्रॉर्डनरी ॲक्शन्स होतात. थीम आपण का घेतो, थीम अशासाठीच घेतो की त्यांनी एक्स्ट्रॉर्डनरी ॲक्शन्स होतील, आणि त्या एक्स्ट्रॉर्डनरी ॲक्शन्सनेच एक्स्ट्रॉर्डनरी रिझल्ट्स मिळणार आहेत. आणि तेवढंच नाही तर त्यांनी एक रेझिलियन्स किंवा ग्रीट, एक चिकाटी येते. कारण आता 10X करायचं आहे तर ओव्हरनाईट होणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला सातत्याने
त्याच्यावर लढत राहायला लागणार आहे जोपर्यंत 10x मिळवत नाही. त्यामुळे प्रत्येकात एक चिकाटी आणि रेझिलियन्स येतो की अडचणी येणारच आहेत, पण त्याच्यावर मात करून तो 10x कसा मिळवायचा आहे. सो तुम्ही बघितलं की 10x हा एक आकडा आहे, पण त्याच्या मागे जे सायकोलॉजिकल थिंकिंग आहे ते कंप्लीट तुमचं ऑर्गनायझेशन चेंज करणार आहे. त्यामुळे पर्स्पेक्टिव्हमध्ये पण शिफ्ट होणार आहे. म्हणजे आपण 10x म्हटल्यामुळे ती आपण थिंकिंग बिग, इट्स नॉट इन्क्रिमेंटल थिंकिंग, इट्स थिंकिंग बिग. हे थिंकिंग बिग असल्यामुळे जे माइंडसेट सगळ्यांचा चेंज होणार आहे की 5% 15% वाढ वगैरे ही भाषाच जाणार आहे. इट विल ऑलवेज बी अ इन्क्रिमेंटल भाषा नसून ती अशी मोठ्या प्रमाणात वाढ एक्स मल्टिपल्समध्ये आपली भाषा बदलणार आहे सगळ्यांची. आणि ह्या सगळ्या 10xमुळे प्रत्येकाचं पोटेन्शियल आजमावलं जाणार आहे. कंपनीचं नाही तर प्रत्येक एम्प्लॉईचं, प्रत्येक डायरेक्टरचं, प्रत्येक ओनरचं पोटेन्शियल किती आहे ह्याचं आजमावलं जाणार आहे. अँड दॅट इज द सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ऑफ 10x. सायकोलॉजिकल इम्पॅक्टचा मुळेच ऑर्गनायझेशनल इम्पॅक्ट पण येणार. बिकॉज 10x गाठायचं असेल तर कल्चरल एक्सेलन्स लागेल. नुसतंच तुम्हाला स्ट्रॅटेजी एक्सेलंट आहे किंवा तुमची लिडरशिप एक्सेलंट आहे तेवढं चालणार नाही, तर कल्चरल ऑर्गनायझेशन कल्चर कसं एक्सेलंट होतं आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण एक्सेलंटच करणार या ध्येयाने जर लोक काम करायला लागली तरच 10x गाठणार आहे. आणि असं वातावरण जर तुमच्या कंपनीत निर्माण झालं तर तुम्हाला ॲट्रिशनचा प्रॉब्लेम तर येणार नाहीच. यू विल अट्रॅक्ट टॅलेंट बिकॉज पीपल विल वॉन्ट टू जॉईन यू. तुमच्या दिंडीला त्यांना सामील व्हावं असं वाटणार, कारण इथे काहीतरी वेगळं घडतं आहे, इथे काहीतरी प्रत्येकाची भरभराट होते. असं जेव्हा एक हवा निर्माण होईल तेव्हा तुम्हाला एम्प्लॉयमेंट इश्यू कधीच राहणार नाही आणि यू विल ऑलवेज गेट बेस्ट टॅलेंट. ह्याचे काही लाँग टर्म सस्टेनेबल ॲडव्हान्टेजेस पण आहेत, कारण प्रत्येक वेळी आपण दरवर्षी जो ठरवू तो आपण कदाचित गोल गाठणार नाही, पण आपण चिकाटीने ते करत राहणार. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की उतार चढाव येत राहणार आहेत, पण आपल्याला 10xच्या दिशेने जात राहायचं आहे आणि तो अचीव करायचा आहे. त्यामुळे लाँग टर्म ग्रोथ किंवा लाँग टर्म सस्टेनेबिलिटी पण यांनी डेव्हलप होणार आहे. सो नेमका 10x हा कशात करायचा, आज बरीच चर्चा झाली त्याच्यावर. सेल्समध्ये करायचा, प्रॉफिटमध्ये करायचा, नंबर ऑफ प्रॉडक्ट्समध्ये करायचा का कशात करायचा, इट डज नॉट मॅटर. कारण तुम्ही बघितलं ना की तो 10x घेतल्याने जे सायकोलॉजिकल आणि ऑर्गनायझेशनल इम्पॅक्ट आहे तो या आकड्यांशी काही घेणं देणं नाही त्याचं. इट इज टू डू समथिंग बेटर, टू डू समथिंग इन मल्टिपल्स. त्यामुळे तुम्ही 10x घ्या, 5x घ्या, 20x घ्या, इट डज नॉट मॅटर. इट विल नीड युअर एक्स्ट्रॉर्डनरी एफर्ट्स अँड ॲक्शन्स. टाईमलाईन किती घ्यायची ती प्रत्येकाच्या कॅपॅसिटीवर आहे. कोण 5 वर्षात करेल, कोण 10 वर्षात करेल, की कोण किती फास्ट धावेल हे तुमचं लिडरशिप आणि तुमचं कल्चरल एक्सेलन्स कसं आहे त्याच्यावर ठरणार आहे. मी माझा जर्नी शेअर करतो. माझं 1985मध्ये 5 लाखाचा बिझनेस होता फक्त. फर्स्ट इयर 5 lakhs. पुढच्या 5 वर्षात तो 50 लाख झाला. नाव दॅट वॉज इझी. 5चा 50 व्हायला काही लागत नाही, तरी पण 5 वर्ष लागली. मग पुढच्या 10 वर्षात 50चा 5 कोटी झाला. 10x अगेन, बट इट टूक 10 years. वॉज इट अ गुड थिंग? आय डोंट नो. तेव्हा TLC नव्हती, त्यामुळे मला स्वतःच काहीतरी करायचं होतं. पण या 10 वर्षाच्या सुरुवातीलाच मला पारिक सर भेटले 91मध्ये, आणि त्यांनी माझा विचार करण्याची शक्ती बदलली. थिंग्स स्टार्टेड चेंजिंग. मी सेल्फ लर्निंग सुरू केलं. बऱ्याच गोष्टी TLCचा जो बेसिस आहे हा या 10 वर्षात तयार झाला. त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या 5 वर्षातच मी 10x केला. म्हणजे 5चा 50 कोटी हा मी 5 वर्षातच करू शकलो. आणि तिथे TLCचा जन्म झाला 2005मध्ये. त्याच्यानंतर पुढच्या 12 वर्षात 50चा 500 झाला. आता 12 वर्ष का लागली? कारण ती लागणार आहेत. तुम्ही जसं स्लोप ग्रेडियंट वाढत जाईल तसं यू विल नीड मोर एफर्ट्स. आणि माझी अपेक्षा आहे की आता तुम्ही जर TLC लर्निंग चालू आहे त्यामुळे तुम्हाला 12 वर्ष लागायला नको. आता माझ्या कंपनीचा प्रवास पुढे 5,000चा 5,000 चालू आहे आणि लेट अस सी कधी तो अचीव करू. पण माझी इच्छा आहे की प्रत्येकाचे तुमचे असे 3 digit 4 digitमध्ये फिगर झाला पाहिजे. कारण आपण बघितलं की त्याचा इम्पॅक्ट इज कम्प्लिटली डिफरंट. इट इज नॉट अबाउट मनी, इट इज अबाउट एंटायरली अ डिफरंट गेम. आता कसा करायचा तर तुम्ही आता सगळ्यांनी प्रेझेंट केलंच येते की कसा करायचा. सो टाईमलाईन तुम्हाला ठरवायची आहे. सो 10xची टाईमलाईन ठरवायला पाहिजे, 10xची स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे आणि ती रिव्ह्यू करायला पाहिजे. कारण ती स्ट्रॅटेजी चालणार नसेल तर यू हॅव टू ॲड समथिंग, डू समथिंग डिफरंट. 10xची विनिंग टीम पाहिजे. म्हणजे तुमची टीम वर्ल्ड क्लास किंवा वर्ल्ड कपची टीम, विनिंग टीम पाहिजे, तरच हे घडणार आहे. आणि त्याच्यासाठी तुमचा
कम्युनिकेशन कसं आहे त्याच्यावर सगळं आहे. दे विल पीपल विल परफॉर्म द वे यू कम्युनिकेट टू देम अँड हाऊ इट ऑकर्स टू देम. नंतर टेनिसचे डॅशबोर्ड पाहिजे, कारण विजिबिलिटी आली पाहिजे. विजिबिलिटी नसेल तर आपल्याला कळतं ते अंधारात तीर मारत असू आपण की आपल्याला काय होतं किंवा करेक्टिव्ह ॲक्शन कधी घ्यायचे, डिसिजन्स कधी बदलायचे आहेत किंवा चेंज करायचे आहेत हे कळणार नाही. सो डॅशबोर्ड्स पाहिजे, आणि डॅशबोर्ड्स असेल तर प्रोग्रेस आपण मॉनिटर आणि रिव्ह्यू करू शकतो. प्रोग्रेस मॉनिटर रिव्ह्यू नाही केला तर काही होणार नाही आहे. आणि फायनली जे काही माइलस्टोन्स तुम्ही अचीव कराल ते तुम्ही सेलिब्रेट करायला पाहिजे, लोकांना अप्रिशिएट करायला पाहिजे, आणि तरच 10x घडणार आहे. त्यामुळे इट्स अ लाँग रूट बट इट इज पॉसिबल. आणि आता मी माझ्याच एक उदाहरण सांगितलं की 100x इज पॉसिबल. माझं जर 5 लाख सुरुवात केली म्हटलं तर 10,000x येतो, पण मध्ये तो 10xचा 100x पण झाला. सो इट इज पॉसिबल. फक्त तुम्ही तुमच्या टीमला कसं मोटिवेट करताय, तुमची लँग्वेज कशी आहे आणि तुम्ही रिव्ह्यू मॉनिटर कसं करताय त्याच्यावर सगळं आहे. सो ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर. हे 2 दिवस कसे गेले कळलं नाही. सांगलीकरांचं प्रेम तर वाहत होतं आणि आय पर्सनली एन्जॉयड अ लॉट. मला वाटतं तुम्ही पण सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल. लेट अस क्लोज दिस टुडे इव्हेंट हिअर. थँक्यू वन्स अगेन.